समोर यायचं आहे। सुरेशजी पाटील म्हटलं की क्रिकेटचे दिवस नक्कीच आठवतात। पंचांना विनंती असेल की आपण मॅच मात्र स्टार्ट करायची आहे। ज्यांनी नाईट मॅचचं स्वप्न दाखवलं आमदारांना सुद्धा मी सांगू इच्छितोय की सुरेशजी पाटील यांनी या ठिकाणी नाईटचं स्वप्न दाखवलं आणि ते साक्षात खरं करण्याचं काम मात्र गोंदले साहेबांनी केलं। कारण त्यांनी जर ही कल्पना मांडली नसती तर कदाचित आम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळाली असती नसती आम्हाला माहिती नाहीये, परंतु पहिली कल्पना ही अगदी दिग्गज क्रिकेटर सुरेशजी पाटील साहेब यांनी मात्र दाखवली। तसेच अशोकजी वाडेकर जिथे क्रिकेट स्पर्धा असते तिथे त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन येस आणि मॅचचा पहिलाच बॉल आणि 4 स्पोर्ट्स सायकल सन्मान अशोकजी वाडेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलेले आहेत। तर टाळ्यांच्या गजरामध्ये या स्पर्धेचा पहिलाच बॉल। धन्यवाद। तसेच सन्मान्य पांडुरंगजी भोपी साहेब यांना सुद्धा विनंती असेल, अगदी वयाने भरपूर आहेत परंतु क्रिकेटचा वेळ काही कमी होत नाहीये आणि आपणचा कोणताही कार्य असू द्या किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या नेहमी ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते आणि ते सातत्याने येत असतात असे आमचे ज्येष्ठ सन्मान्य पांडुरंगजी भोपी साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। सुखदुःखाच्या कार्यामध्ये नेहमीच ज्यांचं सहकार्य ज्यांचा पाठिंबा हा आपणच्या पाठीमागे नेहमीच सातत्याने राहिलाय सदैव राहिलाय असे ज्येष्ठ सन्माननीय पांडुरंगजी भोपी साहेब यांचा तुझा सत्कार आपण आमदारांच्या शुभ हस्ते करतोय। तसेच सन्माननीय नारायणजी पाडेकर आपण सुद्धा व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। तसेच जगन्नाथजी गायकर साहेब एकनाथजी पाटील आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतोय। तसेच जगन्नाथजी गायकर आपण सुद्धा समोर यायचं आहे। सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत। पहिल्यांदा खरं तर या टेनिस क्रिकेटची सुरुवात आम्ही या खानावच्या मैदानावरती डेनी केली होती। बक्षीस साधारणतः 10,000-15,000 ने सुरुवात केली, परंतु आता थेट 1.5 लाख या आकड्यापर्यंत आम्ही पोहोचलोय, ते पण 2 गटामध्ये ग्रामीण संघ आणि त्याच वेळेला गाव टू गाव IPL फॉर्मॅटमध्ये आणि तसेच 40+ सुद्धा लॉट्स आपण या ठिकाणी खेळवणार आहोत। एकनाथजी पाटील साहेब तंटामुट्टे अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील इथे आपण सत्कार घेतोय। तसेच माजी सरपंच सन्मान्य मंगेशजी गुंदे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण समोर यायचं आहे। आणि सांगताना खूप आनंद होतोय की आमच्या गावातील सर्वात ज्येष्ठ नागरिक जवळपास 93 वर्ष त्यांचं चालू आहे असे महादेवजी पाडेकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण समोर यायचं आहे। अगदी 93 वर्ष आहे पण अजून सुद्धा तरुणांना लाजवतील असं त्यांचं कामकाज आहे आणि 93 वर्ष असताना सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत। आमची नवीन पिढी आहे, आम्हाला माहिती नाही आम्ही किती वर्ष जगू, परंतु इथे सन्माननीय महादेवजी पाडेकर तब्बल 93 वर्ष आहे आणि अजून सुद्धा मला ते तरुणच वाटत आहेत आणि त्यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत। माजी सरपंच सन्मान्य मंगेशजी गोंदे साहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी आमदारांच्या शुभ हस्ते घेतोय। आणि तसेच आता या ठिकाणी ज्येष्ठ आमच्या खानाव गावातील सर्वात ज्येष्ठ ज्यांचं वय 93 वर्ष आहे असे महादेवजी पाडेकर यांचा देखील सत्कार आपण आमदारांच्या शुभ हस्ते घेतोय। अजून सुद्धा चष्मा नाहीये, येस आता पाहायला गेलं तर 15 वर्षाचा अगदी 10 वर्षाच्या मुलाला चष्मा लागतोय। 93 वर्ष आहे तरी अजून सुद्धा क्लिअर त्यांना दिसत आहे। म्हणतात ना की जुनी हाडं तेव्हाचं खाणं वेगळं होतं, आताचं खाणं बदललंय। तसेच सन्मान्य हेमंतजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा समोर यायचं आहे। तसेच अविनाशजी म्हात्रे साहेब आपण सुद्धा विनंती असेल की आपण समोर यायचं आहे। तसेच सुनीलजी शिंदे, नंदकुमार शिपाई, तसेच सुधीर शिपाई या सर्वांना विनंती असेल की आपण समोर यायचं आहे। प्रथम या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नेट प्रोव्हाइड केलेले आहे असे सन्माननीय अर्णव केबलचे मालक सन्माननीय हेमंतजी पाटील साहेब यांचा देखील इथे सत्कार घेतोय आणि केबलच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचा लाईव्ह आनंद मात्र आपण चॅनलच्या द्वारे दाखवणार आहोत। तसेच अविनाशजी म्हात्रे साहेब यांना सुद्धा विनंती असेल, अगदी क्रिकेटचे वेडे आहेत
त्यांच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटचं आयोजन याच मैदानावरती झालं होतं. खूप मोठी स्पर्धा त्यांनी सुद्धा घेतली होती आणि स्वतःचा संघ हा नेहमीच खानावची स्पर्धा असेल किंवा अलिबाग तालुक्यामधील किंवा रायगड जिल्ह्यातील ज्या व्यावसायिक स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ सातत्याने ते दाखल करतात. असे क्रिकेटची दिवाने मी तर म्हणेन त्यांना असे सन्मान्य अविनाशजी म्हात्रे साहेब यांचा इथे सत्कार घेतोय. तसेच महेश वाडेकर आणि योगेश तळे यांना सुद्धा विनंती असेल की आपण समोर यायचं आहे. नंदकुमारजी शिपाई आपण सुद्धा समोर यायचं आहे. आपणच्या कोणत्याही कार्यामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये नेहमीच ही सर्व मंडळी ही सातत्याने त्यांचं सहकार्य असतं, पाठिंबा असतं आणि त्या सर्वांचा सत्कार होणं नक्कीच गरजेचं आहे. आणि आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येकाला मान सन्मान आपण देतोय आणि त्यांचं कार्य असंच अविरतपणे चालू राहो. सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम प्रत्येकाच्या माध्यमातून सातत्यानं राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. तसेच सुधीरजी शिपाई यांना सुद्धा विनंती असते की आपण समोर जायचं आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचं समालोचन आपल्याला महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक अगदी सर्वांना पोट धरून हसवणारे, नक्कीच पोट धरून राहा, इम्रानजी पुकार यांचा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा सत्काराकडे वळवतो. या ठिकाणी सुधीरजी शिपाई यांचा देखील इथे सत्कार होतोय, सन्मान होतोय. तसेच सन्मान्य सुनीलजी शिंदे. टेनिस क्रिकेट ही स्पर्धा गेली 7 पर्व आपण अगदी सक्सेसफुली पार पाडली. हे 8वं पर्व आहे आणि सुनील शिंदे साहेब आपण सुद्धा समोर जायचं आहे. तसेच योगेश तळे आणि महेश वाडेकर यांना सुद्धा विनंती असेल. संतोष पाटील फोटोग्राफर तसेच विजय पाटील फोटोग्राफर यांचं सुद्धा सहकार्य गेली 7 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने राहिले. चांगल्या आठवणी आमच्या या कॅमेऱ्यामध्ये कैद करून मात्र त्या जपून ठेवण्याचं काम या ठिकाणी संतोष पाटील आणि विजय पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतो. या ठिकाणी योगेश तळे यांचा सुद्धा सत्कार आपण करतोय. धन्यवाद योगेशजी. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तसेच महेशजी वाडेकर एक डॅशिंग अँड डायनॅमिक व्यक्तिमत्व, अगदी कमी वयामध्येच ज्याने खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला विकसित केलं, स्वतःचा संघ सुद्धा त्याने जीपीएल मध्ये दाखल केला होता, असे महेश वाडेकर यांचा देखील आपण सत्कार घेतोय. तसेच या ठिकाणी खानावचे नवनिर्वाचित शाखा प्रमुख सन्माननीय मनोहरजी ठाकूर साहेब यांचा सत्कार मी आमदारांनाच विनंती करतोय की आपल्या शुभास्ते या ठिकाणी खानावचे नवनिर्वाचित शाखा प्रमुख सन्माननीय मनोहरजी ठाकूर साहेब यांचा इथे आपण सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो आपण नक्कीच टाळ्या वाजवूया. एक खूप चांगले सूत्रसंचालक आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे असे सन्माननीय मनोहरजी ठाकूर साहेब खानावचे नवनिर्वाचित शाखा प्रमुख यांचा देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आमदारांच्या शुभ हस्ते सत्कार घेतोय. प्रभाकर पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण समोर यायचं आहे. तसेच वेलूचे शाखा प्रमुख प्रशांत म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलुरीचे नवनिर्वाचित शाखा प्रमुख सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे आपणास सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच विकास दसाडे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रभाकरजी पाटील म्हटलं की अभिनव खाना वेलुरी संघाचे एक प्रमुख खेळाडू जुने दिवस अजूनही आठवत आहेत, ज्याने अभिनव खाना वेलुरी संघ गाजवला. सुरेश पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील, त्यांच्या समवेत आमचे सर्व खेळाडू परशुराम पाटील, दत्ता पाटील, जयवंत गोंधळी असतील, यांनी खऱ्या अर्थानं नाईट मॅचचं स्वप्न दाखवलं. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी वेलुरीचे नवनिर्वाचित शाखा प्रमुख सन्मान्य प्रशांतजी म्हात्रे साहेब यांचा सुद्धा सत्कार आपण आमदारांच्या शुभ हस्ते करतोय. धन्यवाद प्रशांतजी म्हात्रे. तसेच विकासजी दसाडे आपणास सुद्धा विनंती असते की प्लीज आपण समोर यायचं आहे. विकासजी दसाडे
एक चांगले क्रिकेटर आहेत विकास धसाडे, त्यांचा सत्कार सुद्धा आपण आमदारांच्या शुभास्ते करतोय. चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर आहेत, ॲज अ ऑलराऊंडर म्हणून पुणे संघाकडून ज्यांची नेहमीच आपण खेळी पाहिली आणि आज मात्र ते ॲज अ आयोजक ऑर्गनायझर म्हणून आमच्यामध्ये काम करत आहेत. धन्यवाद. हॅलो. तर जय हनुमान घोटवडे संघाच्या धावा आतापर्यंत 22 धावलेल्या आहेत. 2 ओव्हर्स मात्र कंप्लीट झालेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान घोटवडे संघ आतापर्यंत 12 बॉल्समध्ये 22 धावा इथे पण जमा करतोय. धन्यवाद. तर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी अजून मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी वाढत आहे आणि नक्कीच ही स्पर्धा उंच शिखरावरती नेण्यासाठी किंवा या स्पर्धेला 4 छान धावण्यासाठी आमचे सर्व तमाम मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. तसेच नेहमीच या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट सन्माननीय सौ श्रद्धाताई ठाकूर तसेच सन्माननीय महेशजी ठाकूर यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आताच नुकतंच त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ॲडव्होकेट सौ श्रद्धाताई ठाकूर तसेच ॲडव्होकेट सन्माननीय महेशजी ठाकूर त्यांच्या समोर त्यांचे सर्व सहकारी त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेचा शुभारंभ सर्व मानवांच्या शुभास्ते पण केलाय. पहिला सामना मैदानावरती सुरू झालेला आहे. आमचे सर्व मायबाप रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्या सर्व तमाम प्रेक्षकांचं खानाऊच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण या स्पर्धेची शोभा आहात, आपण या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात आणि अगदी पहिल्या सामन्याला अगदी तुडुंब अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. तसेच चंद्रकांत पाटील आपण स्टेजवरती यायचं आहे. चंद्रकांत पाटील. तर या ठिकाणी श्रद्धाताई ठाकूर तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय महेशजी ठाकूर साहेब तसेच सौ नैना घरत तसेच सन्माननीय सौ मोनिका पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आणि धन्यवाद श्रद्धाताई, आपली उपस्थिती नेहमीच आमच्या या स्पर्धेला असते. डेची स्पर्धा असू द्या, नाईटची स्पर्धा असू द्या, गावामध्ये कोणताही सुखाचं कार्य असू द्या, दुःखाचं कार्य असू द्या, प्रत्येक कार्यामध्ये सामील होणाऱ्या आमच्या श्रद्धाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. सर्वांना मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा फोटोग्राफ सुद्धा या ठिकाणी नक्कीच घेतले जात आहेत. या सर्व आठवणी आम्ही जपून ठेवल्यात. अगदी पहिल्या पर्वापासून ते 8व्या पर्वापर्यंत सर्व फोटोग्राफ सर्व आठवणी आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या आहेत. आनंदाचा सोहळा सर्व खानावकरांसाठी. एक पाहिलेले स्वप्न अगदी आता 8व्या पर्वापर्यंत येऊन पोहोचलंय. आणि इथे अगदी सर्व मान्यवरांचं फोटो सेशन होत असताना आताच नुकत्याच या ठिकाणी ॲडव्होकेट सौ श्रद्धाताई ठाकूर त्यांच्या समवेत ॲडव्होकेट महेशजी ठाकूर त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी इथे आलेले आहेत. तर या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन ज्यांच्या माध्यमातून केले असे अलिबाग मुरुड विद्यमान दमदार आमदार सन्माननीय महेंद्रजी दळवी आता मात्र या ठिकाणी रजा घेत आहेत.
परंतु आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं स्पेशली या स्पर्धेचे जनक गोंदली साहेबांच्या वतीनं मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। कारण नेहमीच जेव्हा इथे स्पर्धा असते तेव्हा त्या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी आपण आमदारांना बोलवत असतो आणि आज सुद्धा या ठिकाणी अगदी उपस्थित आवर्जून राहिलात त्याबद्दल नक्कीच आपल्या पुनश्च समालोचकांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। फायनलच्या दिवसाला सुद्धा आमदार या ठिकाणी येणार आहेत आणि नक्कीच त्यांच्या समेत त्यांचे सर्व पदाधिकारी हे फायनल दिवसाला सुद्धा आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहेत। तसेच या ठिकाणी आताच नुकतंच ज्यांचं आगमन झालं अशा आमच्या ॲडव्होकेट सौ लाडक्या श्रद्धाताई ठाकूर यांचं जो सत्कार आहे मी आपणच विनंती करते की आपल्या शुभास्ते या ठिकाणी श्रद्धाताईंचा सत्कार सन्मान करायचा आहे। दिवसाची स्पर्धा असू द्या रात्रीची स्पर्धा असू द्या किंवा कोणतेही कार्य असू द्या कोणताही कार्यक्रम असू द्या प्रत्येक गोष्टीमध्ये ताईंचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभलं आणि आज सुद्धा या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच त्यांचा सत्कार मायची उबदार शाल त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईंचं या ठिकाणी स्वागत करूया। तसेच या ठिकाणी ॲडव्होकेट सन्मान्य महेशजी ठाकूर साहेब यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत। मी आपणच विनंती करतोय की आपण ॲडव्होकेट महेशजी ठाकूर साहेब यांचा सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे। खरं तर पप्पांची आठवण सुद्धा मला आज या ठिकाणी होत आहे। पप्पांना सुद्धा मी लहान असताना इकडे पाहिलेलं आहे आणि त्यांचा वारसा पुढे असाच अविरतपणे चालू ठेवण्यासाठी हे सर्व आमचे ठाकूर कुटुंबीय सातत्याने या स्पर्धेसाठी येत असतात आणि तो वारसा नक्कीच श्रद्धाताई असतील आमचे महेशजी ठाकूर साहेब असतील यांनी सातत्याने जपलेला आहे आणि आप्पांवरचं प्रेम मात्र त्यांनी व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद। असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या। तसेच जिथे श्रद्धाताई असतील तिथे मोनिकाताई असणारच यामध्ये काही शंका नाही। तर मोनिकाताईंचा सुद्धा सत्कार आपण मी आपणच्या शुभास्तेच यस रायगड जिल्ह्यामध्ये त्रिमूर्ती ह्या फेमस आहेत। श्रद्धाताई असतील किंवा त्यामध्ये आमच्या मोनिकाताई असतील आणि सौ नैना घरत ह्या त्रिमूर्त्या आहेत आणि त्यांचा सत्कार या स्पर्धेचे शिल्पकार ज्याने या स्पर्धेचं स्वप्न पूर्ण केलं असे गोंदे साहेब यांच्या शुभास्ते पण सन्मान घेतोय। तसेच यस नैनाताईंचा सुद्धा सत्कार आपण आपणच्या शुभास्ते करतोय। प्रेक्षकांचं नक्कीच लक्ष सामन्याकडे आहे। थोड्याच वेळात या स्पर्धेचं लाईव्ह ॲक्शन मध्ये समालोचन आमचे इम्रानजी पुकारी सर नक्कीच माईक हातामध्ये आहे आणि थोड्याच वेळात त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी सौ नैनाताई उपस्थित राहिलात आणि त्यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत। तसेच श्री घरत साहेब यांना सुद्धा विनंती असते की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। नंदन घरतचे वडील आहेत आणि आई वडील यस या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आमचा मराठी मुलगा tenniscricket.in च्या माध्यमातून सर्व स्पर्धा मोठमोठ्या कव्हर करतोय आणि आमचा सपोर्ट सुद्धा नंदन घरत यांना सातत्याने राहील आणि त्यांचा सुद्धा चॅनलला नक्कीच आम्ही चांगली ॲडव्हर्टाइज करणार आहोत। तसेच या ठिकाणी घरत साहेबांचा सुद्धा सत्कार आपण करायचा आहे। उत्कृष्ट रांगोळीकार म्हणून ज्यांची ओळख आहे दोघे सुद्धा आहेत आणि रांगोळी ही कला मित्रांनो कोणालाही जमत नसते त्यासाठी चांगलं कलाकार असावं लागतं। तसेच या ठिकाणी त्याच्या समवेत मोहनजी पाटील सुद्धा उपस्थित आहेत। उत्कृष्ट रांगोळीकार आमचे घरत साहेब यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत। धन्यवाद। तसेच मोहनजी पाटील यांचा सुद्धा सत्कार आपण आता करत आहोत। आमच्या खानाव गावातील सर्व तरुणी या ठिकाणी खूप चांगल्या गणवेश नक्कीच साडी नेसून या ठिकाणी आलेले आहेत। आपली संस्कृती जपत या ठिकाणी पुष्पगुच्छ आणत आहेत।
तसेच चंद्रकांतजी पाटील यांना सुद्धा विनंती असते की आपण समोर यायचं आहे. चंद्रकांतजी पाटील, सव ज्योत्स्ना चंद्रकांत पाटील यांचे अर्थातच मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत, त्या ठिकाणी उपस्थित नाहीत म्हणून त्यांच्याबद्दल त्यांचा आपण सत्कार घेतोय. तसेच या स्पर्धेला आपण अजून एक आवाज ऐकणार आहोत ज्यांची मजल ही वेस्ट बेंगॉल पर्यंत पोहोचली असे महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक यासिनजी मर्चंट सर नवगाव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. यांचा सुद्धा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. चंद्रकांतजी पाटील खानाव गावातील खऱ्या अर्थानं ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. आणि आप्पा एक महत्त्वाचा सत्कार करायचा आहे. आवर्जून सांगावं असं वाटतं की कोणतीही क्रिकेटची स्पर्धा म्हटली की खेळाडू आल्यानंतर पहिल्या दोन गोष्टी चेक करतो. पहिली चेक करतो ती म्हणजे लाईट आणि दुसरी गोष्ट चेक करतो ती म्हणजे खेळपट्टी. या ठिकाणी अगदी अपार अशी मेहनत करून ही सुसज्ज अशी खेळपट्टी आपण पाहतोय. ही खेळपट्टी बनवण्याचं काम आमच्याच खानावेलीतील कलाकार सन्मान्य हेमंतजी थळे यांच्या माध्यमातून झालेला आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून अशी रेखीव खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली. तर त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. हेमंतजी थळे आणि त्यांच्या समवेत महेश थळे यांना सुद्धा विनंती असेल की आपण समोर यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लाईन मारण्याचं काम असेल, खेळपट्टी बनवण्याचं काम असेल, खेळपट्टीवरची डायमेन्शन व्यवस्थित करण्याचं काम असेल, हे सर्व काही हेमंत थळे आणि महेश थळे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. तर दोघांना विनंती असेल की आपण समोर यायचं आहे. हेमंतजी थळे आपण उपस्थित असाल प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच महेश थळे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. मैदानावरती कोणतंही काम असेल हे करण्याची नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य लाभतं असे महेशजी थळे साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर विनंती असेल की आता मात्र या स्पर्धेचा दुसरा आवाज आपण ऐकणार आहोत. अर्थातच महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक, विनोदी कलाकार, मॅन फ्रॉम थळ, सुरकोडी आणि रोहा असे इम्रानजी बुखारी सरांना विनंती करतोय की आपल्या मधुर वाणीमधून या तमाम प्रेक्षकांचं आपण स्वागत करायचं आहे. त्यांचा या ठिकाणी नक्कीच मनोरंजन करायचं आहे आणि या सामन्याचं धावतं समर्थन करायचं आहे. धन्यवाद. थैंक यू सो मच. तो फिर से एक बार आए सभी दर्शकों का सहर्ष स्वागत. और पहली गेंद यहाँ पर ऑफिशियल अंपायर का इशारा, नो का आता हुआ, आम तो आम गुठलियों के दाम, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पहाने चेंडू आहे फ्री हिट. और इस 5 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 44 रन. वीरेंद्र सेवाग यानंतर होणारा सामना ओम साई सराई विरुद्ध राजन स्पोर्ट्स बेलोशी. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग संपण्याच्या आधी आपण टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा है, अन्यथा पेनलाइज केला जाईल. तो फिर से एक बार फ्री हिट की गेंद यहाँ पर. पहला मैच जर्मन घोटौड़े विपक्ष नीर 11 ताजपुर. गेंद हवा में, फ्री हिट की गेंद थी और अच्छा कैच लपका था ओमकार ने. पर क्रिकेट में यहाँ पर संजीवनी लाइफलाइन जिसे कहा जाता है, जिस तरह से बीमार आदमी को प्रीतम सर आपको पता है सलाइन लगाई जाती है, उसी तरह से क्रिकेट में ये फ्री हिट की गेंद के ऊपर सलाइन लगाई गई और जीवन दान मिलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान घोटौड़े के खिलाड़ी. फिर से एक बार इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 45 रन. रितिका सजदे भाभी के हीरो, जर्सी नंबर 45 रोहित शर्मा, इनका जर्सी नंबर 45 बार ऑफ स्टंप के काफी बाहर. ऑफिशियल अंपायर का इशारा, इट्स अ वाइट. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था खानाव
पहुंच गए घोटौड़े। इस तरह की गेंद यहां पर डाली गेंदबाज ने, इस एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 46 रन 46 स्कोर कार्ड पर। आज की रजनी क्रिकेट का ये पहला मुकाबला जनमान घोटौड़े विपक्ष नीर 11 ताजपुर, ये दोनों टीम के दरमियान। गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज श्रेयस झावरे। इस बार देखिए टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, डॉट गेंद यहां पर जाते हुई। स्कोर कार्ड पर 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, एक विकेट के नुकसान पर। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, इनिंग की इस प्रतियोगिता की आखिरी गेंद आना बाकी। श्रेयस झावरे, युजवेंद्र चहल जर्सी नंबर 3 परिधान किए हुए एक अष्टपैलू खिलाड़ी है। इस बार देखिए बैक टू द बॉलर, खेला हुआ स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे, साहिल अच्छी फील्डिंग। और ये देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ और डीजे को मौका। तर इम्रान सर, आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आपण 2 गटांमध्ये फायनल ठेवलेला आहे। ग्रामीणमध्ये आपण प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 80,000, गाव टू गाव IPL फॉर्मॅटमध्ये आपण प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 80,000, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी स्पोर्ट्स सायकल आहेत। आणि बंपर बक्षीस म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रावर किंवा भारतावर चर्चा राहिली, असं संघ मालकास आपण बैल सुद्धा देणार आहोत। इम्रान सर, आपल्या या अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमच आपण ही स्पर्धा घेतोय, ज्या स्पर्धेमध्ये आपण 2 गटांमध्ये फायनल दिलेला आहे। तर या ठिकाणी जी आपण 2 व्हीलर बाईक पाहतोय, ही बाईक या ठिकाणी सन्माननीय प्रदीपजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेत देण्यात आलेली आहे, देसाई बंधू यांच्या वतीनं। कारण त्यांची बैलगाडी सुद्धा आपण पाहिली तर देसाई बंधू या नावाने असते। आणि येस tenniscricket.in माध्यमातून मी नंदनजी घर त्यांना विनंती करतोय की या स्पर्धेमध्ये जे बैल देण्यात आलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा कॅमेरा आपण फोकस करायचा आहे आणि आम्हा तमाम प्रेक्षकांना बैल सुद्धा दाखवायचे आहेत। एक जीवाभावाचा खेळ म्हणून बैलगाडी स्पर्धा आणि ते स्वप्न मात्र पूर्ण होणार आहेत। तसेच या स्पर्धेला जे आपण 4 स्पोर्ट्स सायकल पाहतोय, या स्पोर्ट्स सायकल सन्माननीय अशोकजी वाडेकर यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत, म्हणजे आमचे भाई सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली, त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय। तत्पूर्वी निशांत सर, एक ओम साई सराई संघाचे कर्णधार विपक्ष राजन स्पोर्ट्स बेलोशी संघाचे कर्णधार, टॉस बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे। इनिंग संपलेली आहे मित्रांनो, यानंतर होणारा सामना ओम साई सराई विपक्ष टीम राजन स्पोर्ट्स बेलोशी। या स्पर्धेचे जे रूल आहे ते फार स्ट्रिक्ट आहेत, प्रत्येकाने फॉलो करायचं आहे। अदरवाइज तुम्हाला जर कोणती पेनल्टी देण्यात आली तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असणार आहात। जेव्हा सामन्याचं मध्यांतर होईल किंवा फर्स्ट इनिंग समाप्त होईल तेव्हा मात्र टॉस होणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक इनिंग ही आता आपण टाइम वरती घेणार आहोत, त्याची नोंद मात्र प्रत्येकाने घ्यायची आहे। जर टाइमपेक्षा जास्त वेळ खर्च केला तर एक खेळाडू हा तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे, ही पेनल्टी मात्र त्या संघाला बसणार आहे। बाकी सर्व नियम तुम्हाला या ठिकाणी सांगितले जातील, जर कोणाला क्वेरी असतील तर मात्र तुम्ही लगेच विचारू शकता। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे। आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स ओम साई सराई आणि राजन स्पोर्ट्स बेलोशी आणि ॲडव्होकेट महेश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस मात्र करणार आहोत। आणि दोन्ही संघाला विनंती असेल की आपली खेळाडूंची लिस्ट मात्र टेक्निकल टीम मध्ये द्यायची आहे आणि आपण एलईडी स्क्रीन वरती पाहू शकता, या ठिकाणी बैल पाहू शकता। येस, बंपर बक्षीस संघ मालकास जे बैल आहेत ते तुम्ही एलईडी स्क्रीन वरती पाहू शकता। आणि आता सर्वांना चाहूल लागली असेल की कोणता असा संघ मालक असेल त्या मालकाला ते बैल मात्र मिळणार आहेत। दोन्ही बैल अगदी जबरदस्त आहेत, वेगवान धावणारे आहेत। मल्हार आणि मार्तंड अशी या दोघांची नावं आहेत, एक आहे मल्हार आणि दुसरा आहे मार्तंड। सराई संघाचा कॅप्टन उपस्थित आहे, तर बेलोशी संघाचा कॅप्टन लगेच यायचा आहे। थैंक यू सो मच। तो यहाँ पर जीतने के लिए हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए
48 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं ऋषिकेश झावरे। नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए प्रशांत झावरे और गेंदबाजी मार्ग पर अनुज लोहार। ऑफिशियल अंपायर का इशारा, लेट्स प्ले, मैच इज ऑन। पहली गेंद जड़ में डालने की कोशिश, उसे खोद कर खेला है। पहली गेंद के ऊपर जरूर कोई रन नहीं। यहाँ पर अनुज लोहार जिस गेंदबाजी के लिए जाने जाते यॉर्कर स्पेशलिस्ट, और पहली गेंद जड़ में डालने की कोशिश की थी ऋषिकेश झावरे। रामराज एरिया में एक ऑलराउंडर खिलाड़ी है, रिवर्स स्वीप का बादशाह जिसे कहा जाएगा, वही खिलाड़ी ऋषिकेश झावरे स्ट्राइक पर बैटर। इस बार देखिए कवर के ऊपर से खेलने का प्रयास, डीप में प्रोटेक्शन है, फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। एक रन के साथ अकाउंट ओपन करते हुए केएल राहुल जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर। जीतने के लिए 30 गेंदे 48 रनों की जरूरत है। पहले टॉस जीतकर नीर 11 ताजपुर टीम ने फील्डिंग का मुजाफा लिया। दावती बल्लेबाजी करने के लिए टीम यहां पर हनुमान घोटवड़े को जरूर यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए 47 रन बनाए। 48 रनों का टारगेट सेट किया है नीर 11 ताजपुर टीम के सामने। स्ट्राइक पे पहली बार सामना करेंगे प्रशांत झावरे। हेलो, इस बार पहले ही सफल हो गए थे और ऑफिशियल अंपायर का इशारा, लीडिंग एज और सीधा विकेट कीपर के दस्तानों में विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। डीजे मास्टर थँक्यू डीजे, थँक्यू. इम्रान सर, या स्पर्धेचा जे नियम आहे ते सांगणं नक्कीच आपल्याला आता गरजेचं आहे. तर एक नियम असा आहे की रिव्ह्यू फक्त अंपायरच घेऊ शकतो, कोणत्याही खेळाडूला मात्र रिव्ह्यू घेता येणार नाही. हा नियम प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. फक्त आपण अधिकार अंपायरला दिलेला आहे. अंपायरला जर काही डाऊट असेल, काही शंका असेल तरच तो रिव्ह्यू घेऊ शकतो, मात्र कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. धन्यवाद. यस, थैंक यू सो मच. यहाँ पर जो नियमावली सुनाई जा रही है, ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन और डीआरएस ओनली ऑफिशियल अंपायर ही ले सकते हैं. तो जरूर यहाँ पर गेंदबाज अनुज लोहार ने अपने गेंदबाजी के जलवे दिखाए, बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया. प्रशांत झावरे गोल्डन डक का शिकार प्राप्त होते हुए नए बल्लेबाज भूषण झावरे. इस बार भूषण झावरे फुल टॉस किस्म की गेंद थी, खड़े खड़े खेलना चाहते थे, पर यहाँ पर फ्लाई स्लिप में फील्डर तैनात है, कोई रन की गुंजाइश नहीं. डॉट खींचाती हुई 48 रनों का लक्ष्य यहां पर खड़ा किया है 30 गेंदों में. और अनुज लोहार की शानदार गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी. रजनी क्रिकेट हम देख रहे हैं, एक शानदार आयोजन एनएससी खानाव और नव तरुण मित्र मंडल खानाव की जानिब से. अलीबाग तहसील में पहली बार इस तरह का फॉर्मेट यूज किया है. इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, पहले ही मन बना लिया था, स्क्वायर कट करना चाहते थे आड़े बल्ले से, पर गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं. मेरी परिभाषा में निशान सर मैं अक्सर कहता हूं, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. डॉट गेंद के साथ स्कोर रुका हुआ मात्र 1 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला P1 पावर प्ले का षटक जारी होता हुआ. गेंदबाजी करते हुए गेंदबाज हनुमान घोटवड़े की जानिब से अनुज लोहार. इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, थोड़े से फंबल, कोंबड़ी पलाली तंगड़ी धरोना लंगड़ी घालाया लागली. जहां पर 1 रन की गुंजाइश नहीं थी, वहां पर 1 रन जरूर प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम नीर 11 ताजपुर टीम. इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है धरणे गुरुजी सर बतलाते हुए 2 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर बचे हुए. और हमारे साथी समालोचक कैलाश कर्णेकर उर्फ के यहां पर आ चुके, उनका भी मैं इस रजनी क्रिकेट एनएससी खाना और नवतरुण मित्र मंडल खाना आयोजित भव्य दिव्य नाइट टेनिस क्रिकेट टूर्नामेंट में सहर्ष स्वागत करता हूं. सभी दर्शक इस मैच का आनंद लेने आ चुके, उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूं. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 2 रन 1 विकेट के नुकसान पर भाई भाई यहां पर हम देख रहे भूषण झावरे और ऋषिकेश झावरे, दोनों भाई हैं. और तीसरे भाई को आपने देखा होगा जिन्होंने अमदार प्रीमियर लीग में 3 गेंदों पर 3 छक्के लगाकर जीत हासिल कराई थी, वो खिलाड़ी है ऋतिक झावरे. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. तो जीतने के लिए 24 गेंदे और हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 46 रनों की जरूरत है. सॉरी, अभी भी और जारी होता हुआ. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 2 रन.
बचे हुए 24 गेंदे 46 रनों की जरूरत गेंदबाजी के लिए अनिकेत साधनकर। इस बार जड़ में डालने की कोशिश खोद कर खेला फील्डर यहाँ पर डायरेक्ट हिट और ये देखिए नसीब ने साथ दिया है। आज जरूर जय हनुमान गोटवड़े का यहाँ पर नसीब बलवंत होते हुआ और बड़ी बल्लेबाज को वापस का रास्ता दिखलाया और विकेट प्राप्त करते हुए डीजे मास्टर। आपल्या शुभास्ते आपण इथे टॉस घेतोय। दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत। ओम साई सराई विरुद्ध राजन स्पोर्ट बेलोशी या दोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी माझ्या समोर जॉईन झालेले आहेत। तरी विनंती असेल की या ठिकाणी ॲडव्होकेट मैजी ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस घेतोय। पाहूया दुसऱ्या सामन्याचा टॉस कोणाच्या बाजूने जातोय आणि त्यांचा निर्णय काय असेल। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। हु इज कॉल? बेलुशी संघाचा कॉल असणार आहे। हेड इज अ कॉल, टेल इट इज। टॉस मात्र ओम साई सराई संघ जिंकलेला आहे। जास्त वेळ मात्र घेणार नाही कारण मॅच मात्र सुरू आहे। आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा। फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पहिलीच मॅच आहे, मैदानाचा एवढा काही अंदाज नाहीये, तरी किती धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? तरी आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। शेवटला प्रश्न, स्पर्धेविषयी 2 शब्द। ग्राउंड खूप चांगला आहे आणि खूप मेहनत घेतली, खेळायला खूप मजा येईल। ओके, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, नाही तर चर्चा केली असती। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, ओम साई सराई ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट। थैंक यू, थैंक यू सो मच। और यहाँ पर भूषण झावरे के बल्ले से आज की रजनी क्रिकेट का ये पहला शानदार वजनदार रुबाबदार षटकार। इस छक्के के साथ हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए। भूषण झावरे स्ट्राइक एंड पर बैटर, फिर से एक बार बल्ले से खेल दिया फील्डर गेंद के नीचे। एक तुम्हारी तो एक हमारी, इस बार कम बैक करते हुए गेंदबाज अनिकेत सांदनकर विकेट प्राप्त करते हुए डीजे मास्टर। पर वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है? हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। और जरूर यहाँ पर देखिए इसके पहले की गेंद के ऊपर निशान सर छक्का लगाकर आगाज किया, उसके बाद कम बैक किया है गेंदबाज अनिकेत सांदनकर ने। कम बैक होता हुआ 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 3 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है। क्या कहना चाहोगे? दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत, कारण एका बाजूला नीर इरोन ताशूर म्हटलं की त्या संघामध्ये खऱ्या अर्थानं ऋषी झावरे असेल किंवा त्यांच्यासोबत त्याची 2 भावंड असतील किंवा संपूर्ण तो संघ असेल। या ताजपूर संघाने संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक स्पर्धेमध्ये सुद्धा आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केले। नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर जय हनुमान घोटवडे संघ आमच्या या पंचक्रोशीमधील जर टॉप 5 चे संघ काढले तर त्यामध्ये जय हनुमान घोटवडे संघाचा नक्कीच घ्यायला लागेल। येथे मात्र खोलो टप्प्याचा बॉल, लोड फुल टॉस, ओहो आणि कॅच ड्रॉप मैदानावरती। स्पर्धा फार मोठी आहे, इम्रान सराने अशा वेळेला मात्र कॅच ड्रॉप केलाय। इसीलिए तो मैं कहता हूं, हे प्रभु हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए। यहाँ पर बल्लेबाज को मौका मिलता हुआ और ये कहा जाता है बाई को चकनी मेवनी देखनी। यहाँ पर देखिए कैच छोड़ दिया, क्रिकेट में चुकीला माफी नहीं। पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाटोळा कहते हैं। नक्कीच ही कॅच पकडणं फार गरजेचं होतं, कारण ही मॅच फार मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे। पुन्हा एकदा अनुज या ठिकाणी सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट। अकोट्या प्लस बॉल बॅकफुटला गेला, बॅकवर्ड अर्थातच एक्स्ट्रा कव्हरला मारला एक जबरदस्त चौकार।
तर या स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग करण्यात येत आहे आणि या स्पर्धेचा आनंद मात्र यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक आमचे घेत आहेत. आज मैदानावरती सुद्धा पाहिलं तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आत्ताच मात्र लाभलेला आहे. या सर्व प्रेक्षकांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. 8वं पर्व आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन दमदार आमदारांच्या शुभास्ते आपण केलं आणि पहिला सामना आपल्या भेटीला आलेला आहे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर टार्गेट दिलं होतं ते म्हणजेच 48 धावांचं आणि त्यापैकी आत्तापर्यंत धावफलकावरती धावा पाहिल्या तर 13 धावा पोचलेल्या आहेत आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. मॅच फार मोठी आहे. अशा वेळेला आता दोन्ही संघांमध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत आणि दोन्ही संघांकडे चांगला अनुभव आहे आणि अशा वेळेला आता 18 बॉलमध्ये 35 धावाची गरज असताना कोणता संघ कोणत्या संघावरती हावी होणार हे पाहण्यायोग्य असणार आहे. यस एब्सोल्युटली, यहाँ पर देखिए जीतने के लिए 18 गेंदे 35 रनों की जरूरत है. पहले स्पेल में शानदार गेंदबाजी की अनुज लोहार ने और वही गेंदबाजी मार्ग पर आते हुए और हमारे साथ महाराष्ट्र का बुलंद आवाज पेशे से इंजीनियर और पूना हो, शिरडी हो या फिर अलीबाग तहसील हो, महाराष्ट्र में हर जगह पर जिनका नाम लिया जाता है, जिनकी आवाज की जिसको आती नहीं शंका, ऐसे हमारे मित्र निशान जी पाटिल सर, आपका भी तहे दिल से आभार. खानाव से बिलोंग करने वाले पेशे से इंजीनियर, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिडविकेटच्या दिशेने आज बॉल गेला, 1 धाव केली आहे कंप्लीट आणि एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत आणि नक्कीच माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने घेतलं, परंतु या मागचा मोठा इतिहास आहे. खऱ्या अर्थानं याच मैदानावर तुम्ही समालोचनाची सुरुवात केली आणि मोठे मोठे स्टेज मला मिळत गेले, परंतु बेस मात्र माझा हाच आहे. इथून मी पहिलं पाऊल टाकलं होतं आणि यामध्ये मला सर्व आप्पांचं खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं. जितेंद्र दादा असेल किंवा निलेश गुंदे असतील किंवा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खानाव असेल, सर्वांच्या सपोर्टमुळे मी पुढे जाऊ शकलो. यस एब्सोल्युटली, यहाँ पर अप्पा का साहब का आपको आशीर्वाद और उसी कायम से आपने पुणे में अपने समालोचन का भार सुनाया था और आपकी प्रशंसा भी की थी. राजगढ़ प्रीमियर लीग हो, वेल्ला प्रीमियर लीग हो या फिर मावल प्रीमियर लीग हो, आपको जरूर इनविटेशन दिया जाता है और वही कला कौशल्य आपके ऊपर जिम्मेदारी आपने ली थी और पूरा श्रेय खानाव से बिलोंग करने वाले सम्मानीय अप्पा साहब होंगे, जितेंद्र दादा होंगे, नीलेश गोंदी सर होंगे, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. चलते फिर से एक बार क्रिकेट के मैदान पर. स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 15 रन. इस बार ओमकार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात है, मिड विकेट में फील्ड करेंगे, थ्रो करेंगे. इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है अशिता सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए. 15 बॉल मध्ये आता 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. जे हनुमान घोटवडे संघाचा गोलंदाज आपण पाहिलं तर वयाने खूप लहान आहे, परंतु ज्याने कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला विकसित केलं, आपल्या गोलंदाजीवरती असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं असा अनुज लोहार मैदानावरती कार्पेटच्या सहारे खेळलेला हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने येतो. 1 धाव फक्त कंप्लीट केली आहे, एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जर समीकरण पाहिलं तर दरणे गुरुजी महाराष्ट्रामधील नंबर 1 स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे, म्हणजे या स्पर्धेला सर्व महाराष्ट्रातील टॉपचे सर्व पाहिलेले आहे, मागवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आमचे समालोचक असतील, आमचे स्कोरर असतील, आमचे DJ मास्टर असतील, सर्व काही अगदी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेट असं झालेलं आहे. पण एकदा अंपायरच्या ठिकाणी इशारा केला की काहीतरी व्यत्यय, त्याच्यामुळे मृत चेंडू म्हणून घोषित केला. तर 14 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 31 धावा पूर्ण करायचे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ गेलाय डीप मिडविकेटच्या दिशेनं. चेंडू सरळ गेला सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त षटकार. जरूर यहाँ पर आपने देखा होगा निशान सर जीवनदान, यहाँ पर काउ कॉर्नर की दिशा में कैच था ओमकार का और वो आसान कैच छोड़ दिया और उसका खामियाजा भुगतना पड़ा. गेंद को ढकेल दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार. इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 23 रन. 17 का खतरा मंडराता हुआ. फिर से एक बार जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे ओमकार कहते हैं. डीजे मास्टर. इम्रान सर मैदानावरती जर आपण पाहिलं तर इथे LED स्क्रीनवरती सुद्धा दाखवलं जातं की षटकार कशा पद्धतीने मारला, रिप्लाय सुद्धा दाखवलं जातोय. आणि हे LED स्क्रीन सुद्धा जर पाहायला गेलं तर घोटवडे गावातील अतुल पाटील एक मोठे उद्योजक आहेत.
अगदी अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये त्यांची एलईडी स्क्रीन मी सातत्यानं पाहतोय. आणि एवढंच नव्हे तर बाकी इतर फंक्शन असतील, मग लग्न समारंभ असेल किंवा वाढदिवस असतील, अशा विविध फंक्शनमध्ये आपण त्यांची एलईडी स्क्रीन पाहतोय. उत्तम प्रकारची क्वालिटी तुम्ही आपण या मैदानावरती पाहू शकता. अगदी लांबवरून सुद्धा एलईडी स्क्रीनचा आनंद आमचे सर्व प्रेक्षक घेत आहेत. आणि आम्हाला आनंद आहे की आमचा मराठी उद्योजक आहे अतुल पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वयात पुन्हा एकदा मॅचकडे. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. काही अंशी असं वाटलं होतं की घोटवडे संघ आता नीर 11 ताजपूर या संघाकडे हवी होतोय की काय, परंतु आता 12 बॉलमध्ये 19 धावेची गरज आहे. 12 चेंडू 19 धावेची गरज असताना आता गोलंदाज मैदानावरती आलाय. कॅप्टननी भूमिका अर्थातच ती ठेवलेली आहे, ते म्हणजेच आदेश सांदणकरवरती. आदेशवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. 12 चेंडू 19 धावेची गरज. स्ट्राईक एंडवरती ताजपूर संघाचा बाइंडिंग फॅक्टर ॲज अ पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे असा ऋतिक झावरे स्ट्रायकिंग एंडवरती. हो खोलवर टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकायचा प्रयत्न केला, परंतु पंचांचे हात मात्र जमिनीला समांतर. वाईट बॉलचा इशारा इथे दिलाय. एक धाव अवांतर मात्र मिळणार आहे. आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 30 पर्यंत पोहोचलेली आहे. आता 12 बॉल 18 धावेची गरज. 12 चेंडू आणि 18 धावा. काय म्हणाल, कशा पद्धतीने इमरान सर या मॅच कडे पाहत आहे? यस, लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के ओमकार ने लगाए. कहानी में जरूर यहाँ पर बदलाव किया, पर इस बार देखिए मिनी हेलीकॉप्टर खेल दिया है मिड ऑफ और लॉन्ग ऑन के बीच. वहां पर फील्डर अंकुर लोहार जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन आसानी से मुकम्मल किया. बचे हुए 11 गेंदे और जीतने के लिए 17 रनों की जरूरत. घोटवडे संघ म्हटले की घोटवडे संघ सुद्धा नाईटचा भरपूर अनुभव आहे. एवढंच नव्हे तर यावर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक मोठी भव्यदिव्य स्पर्धा घोटवडेच्या मैदानावरती झाली होती. आणि आता मात्र पाहूया कशा पद्धतीने त्याचा खेळ इथे प्रदर्शित करणार. फुल टॉस बॉल खरं तर या ठिकाणी कार्पेटच्या सहारे खेळलेला आहे. डीपस फेलिक्सच्या दिशेने चेंडू गेला. एकच सिंगल धावेवरती संतुष्ट झालेला आहेत. आणि एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 या आकड्यावरती पोहोचले. 10 बॉलमध्ये 16 धावेची गरज. इम्रान सर, पहिलीच मॅच आपल्याला इंटरेस्टिंग मोड मध्ये पाहायला मिळेल. जरूर हाई वोल्टेज मैच, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है. कभी खुशी कभी गम देने वाला ये मैच जरूर यहाँ पर दिखाई देता हुआ. इस बार देखिए, पहले इस अकाउंट में पैसे कमा और गूगल पे करते हुए, मराठी में कहा जाता है पहिलेच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. और यहाँ पर 1 रन एक्स्ट्रा में देते हुए इस एक्स्ट्रा के बदले स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए. बचे हुए 10 गेंदे और 15 रनों की जरूरत. 10 चेंडू 15 धावेची गरज. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला ऋतिकला पाहायला मिळते. ऋतिक जोपर्यंत आहे तोपर्यंत ताजपूर संघाला नक्कीच अपेक्षा असतील की म्हणून अशा मॅचेस कित्येक त्यांनी फिनिश केलेले आहेत, म्हणून ऋतिकची ओळख आहे. त्याच्यामुळे आता जिंकण्यासाठी 10 बॉल 15 धावेची गरज आहे. ओहो, फुल टॉस अर्थात लो फुल टॉस किंवा थोडासा नक्कीच या ठिकाणी स्लॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. सन्मानपूर्वक खेळून काढलेला आहे. ऋतिकला सुद्धा माहिती आहे की इथे आपल्याला सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज आहे. क्रिकेट म्हटलं की शांत डोकं ठेवून खेळायचा हा गेम आहे. तर त्याच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कधी एकेरी धाव, कधी दुहेरी धाव, मध्येच एखादा चौकार पाहायला मिळतोय, एखादा षटकार पाहायला मिळतोय. अगदी परिपक्व असा खेळ पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लाइटली टर्न होतोय. खरं आता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने बॅटचा इथे मात्र संपर्क झाले नाही. डॉट बॉल येतो मैदानावरती. आता 8 बॉल 14 धावेची गरज है. बचे हुए 8 गेंदे 14 रनों की जरूरत. जिस खिलाड़ी ने 2 छक्के लगाए वही खिलाड़ी स्ट्राइक एंड पर बैटर है. थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव प्रेशर यहाँ पर उनके ऊपर आता हुआ, क्योंकि 8 गेंदे 14 रन अभी नहीं तो कभी नहीं. ये बड़ी टूर्नामेंट हम देख रहे हैं. रजनी क्रिकेट अलीबाग तहसील में पहली बार आयोजन किया है. इस तरह का आयोजन हम अक्सर पहली बार इस बार देखिए बैकवर्ड फाइन लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, गेंद सीमा पार ओमकार के बल्ले से आता हुआ यह शानदार संजीवनी चौकार. डीजे तो इस छवे की सहायता से स्कोर जा पहुंचा. हमारे गुण लेखक सर धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 38 रन. बचे हुए 7 गेंदे 10 रनों की जरूरत. दोस्तों, जिस खिलाड़ी की कैच छोड़ी थी उस खिलाड़ी ने अपने जलवे दिखाए हैं. 2 छक्के 1 चौके की सहायता से इस मैच में योगदान देते हुए. इम्रान सर, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो मंडप आहे हा मंडप फक्त स्त्रियांसाठी आरक्षित आहे. त्याच्यामुळे तिथून जे कोणी प्रेक्षक आहेत
त्याने उठायचं आहे. इम्रान सर, आता कॅच मात्र आठवत असेल, कॅच ड्रॉप केली होती आणि त्याचा परिणाम मैदानावरती पाहायला मिळतोय. मॅक्सवेलची कॅच सोडली आणि तब्बल वर्ल्ड कप जिंकला आणि आता इथे सुद्धा तसंच पाहायला मिळते. काय म्हणाल या मॅच बद्दल इम्रान सर? इसीलिए तो मैंने कहा था पकड़ो कैच जीतो मैच, और ये वाठोड़ा किसने किया है? जिसने कैच छोड़ा है. पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, हमारे गुणलेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 6 गेंदे और 4 रनों की जरूरत है. और ओमकार बल्लेबाज जो 0 पे आउट सर थे, 0 पर आउट थे, उस बल्लेबाज ने 3 छक्के 1 चौके के साथ 26 रनों का योगदान दिया है. ये 26 रन किस तरह से बल्लेबाजी की जो कैच छोड़ने वाले खिलाड़ियों को जरूर यहाँ पर दिखाई देगा. आणि आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय संकेत साधनकर. हा असा खेळाडू आहे की कोणत्याही क्षणी मॅच जिंकवण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. 6 बॉल मध्ये जेव्हा एका धावेची गरज होती तेव्हा 6चे 6 बॉल ज्याने डॉट टाकले होते, मला अजून सुद्धा आठवतं. असं संकेत साधनकर मात्र मैदानावरती आहे. आज मात्र तो पराक्रम पुन्हा एकदा त्याला करून दाखवावा लागेल. परंतु समोर कडवं आव्हान असेल तो म्हणजेच ऋतिक. ओहो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र ओहो धाव पण कंप्लीट झाली आहे आणि बरंच काही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. मराठी में कहा जाता है घर फिरले की घर से वासे फिरतात, और जरूर यहाँ पर जो पहला कैच छूटा उसके बाद ये हाथ में से गोला छूटा, लॉलीपॉप कैच था. ये ऐसा कैच था ना कि शोले फिल्म के ठाकुर भी लेते बिना हाथ के. अजून सुद्धा मॅच दोनही संघांकडे जाऊ शकते, कारण येणारे 5 बॉल आणि आता 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस, हा या स्पर्धेचा रूल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 5 बॉल मध्ये 3 धावा या कंपल्सरी मात्र काढायच्या आहेत. ही नोंद मात्र दोनही संघांनी घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय संकेत. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल, अगदी सन्मानपूर्वक ऑफ ड्राईव्ह फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तैनात. एक सिंगल धाव मात्र केली आहे पूर्ण आणि आता येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी मात्र 2 धावांची गरज आहे. अजून सुद्धा या मॅच मध्ये एखादा ट्विस्ट येईल का? या मॅच मध्ये एखादा काही चमत्कार पाहायला मिळेल का? 4 बॉल 2 धावांची गरज. पर मैं कहना चाहूंगा सर, गेंदबाजी करे पर फील्डरों का साथ नहीं मिल रहा है. गेंदबाज करे तो क्या करे? यहाँ पर हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता. बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता. तो यहाँ पर गेंदबाजी करे पर फील्डरों की साथ नहीं यहाँ पर मिल रही है. 4 गेंदे 2 रनों की जरूरत, और शॉर्ट गेंद उसे पुल किया है बैकवर्ड फाइनल की दिशा में. गेंद बॉर्डर लाइन के पार, विजयी चौकार. नीर 11 ताजपुर आज की रजनी क्रिकेट टीम में पहली मैच विजयी हासिल करते हुए हार्डलक टीम जनुमान घोटवडे. धन्यवाद. मैदानावरती आपण पाहिलं तर पहिला सामना समाप्त झाला आणि पहिल्या सामन्यामध्ये नीर 11 ताजपूर हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पुढील राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच या ठिकाणी जय हनुमान घोटवडे संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच ओमसाई सराई संघ आपण टॉस मात्र जिंकलेला आहात आणि फिल्डिंग करण्याचा